सारस्वतांचे कर तेव्हा आठवतात एकमेव त्या विद्याताई बनाफर. मी विद्याताई बनाफर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचकावरती आरूढ व्हावं. आपलं स्वागत असेल. इस दिल की है एक कंडीशन, आप जैसे दोस्तों को है एडमिशन, वो भी बिना डोनेशन, जस्ट मेंशन अ गुड रिलेशन. तालियां बना सकती है. धन्यवाद. आणि मान्यवर महोदयांना विनंती असेल, ताईंना विनंती असेल की त्यांनी आपल्या मुलाखतीला सुरुवात करावी. हॅलो हॅलो. माऊली ज्ञानाई धरी मज पोटी, उमलू दे ओठी बोल माझा, पहिले पाऊल बोबडे हे बोल, सावरुनी तोल धरी माझा. अतिपरिचयात अवाज्ञा, हे म्हणजे असं झालं आज. काय बोलावं मला कळत नाही आहे. मिनिटांची मर्यादा आहे. आम्ही दोघी मैत्रिणी आहोत, मैत्रिणींसोबतच बहिणी आहोत, बहिणींसोबतच शाब्दिक वैरिणी देखील आहोत. आम्ही आमच्या जातीवर उतरलो बाईपणाच्या. तर काऊन बाई तू अशी, तर माझी सवयच तशी. अशा आम्ही दोघी म्हणजे अकोल्यामध्ये आता खूप सारे आम्हाला जुळल्या. पण जेव्हा अगदी व्हॉट्सॲपचा जमाना सुरू झाला तेव्हा आम्ही आधी तर म्हणजे शैक्षणिक कालावधीपासून आम्ही सोबत होतो, पण या व्हॉट्सॲपमुळे जे जुळलो तेव्हा आम्ही दोघीच अकोल्यात जशा काही लेखिका आणि कवयित्री आहोत इतक्या दिमाखात मिरवत होतो. आता तुम्ही सगळे माझे आहात, आम्ही दोघी तुमच्या आहोत, त्यामुळे आमचं बोलणं सहजतेनं घ्यावं. शीलाताईंसारख्या दिग्गज मातोश्री आम्हाला तेव्हा बोट धरून होत्या की इथे चुकताय, इथे सरळ व्हा. तर असं हे सगळं काही आमच्यासोबत घडत गेलं. आम्ही दोघी सोबत आहोत. आता इथे जेव्हा बसतो तेव्हा एक जबाबदारी आलेली असते की मला यांच्याशी बोलताना, मुलाखत ज्यांची घ्यायची आहे त्यांच्याशी बोलताना तुम्ही आम्ही करावं लागेल. पण मी इथे माफी मागते या ज्ञानपीठाची, आणि मी सांगते की मी या माऊलीशी तुम्ही आम्ही करून बोलणार नाही. याच्यासाठी तुम्ही मला सगळे माफ कराल, कारण मला तिला खुलवायचं आहे. आणि तिला खुलवायचं जर मला असेल तर मला तिच्याशी माझ्या पद्धतीने, एकेरी पद्धतीनेच बोलणं भाग आहे. त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची मला परवानगी आहे असं समजते आणि मी सुरुवात करते. हिला मी विद्युल्लता म्हणते. हिचं नाव विद्या आहे, पण मी हिला नेहमी विद्युल्लता म्हणते. कधी कधी विद्येही म्हणते, सगळंच काही म्हणते. पण ही जी विद्या आहे, तर ज्यांना हिचा परिचय आहे त्यांना माहीतच आहे विद्या काय आहे. पण हिची उंची नका मोजू, हिची उंची नका मोजू, हिला कुंपण नका घालू. तिच्या रचनेत तिने वेगळं लिहिलं आहे, पण मी म्हणते की हिची उंची नका मोजू, हिला कुंपण नका घालू, जिजा साऊ विचारांची बरसती धार आहे ही. आणि अशा धारेत मला राधे होऊन जायचं आहे आणि तिच्याशी मला संवाद साधायचा आहे. मी पहिला प्रश्न विद्या तुला हा करते, आणि आणखी एक की आम्ही कदाचित मध्येच वऱ्हाडीवर येऊ शकतो, आमच्या जातीवर आम्ही येऊ शकतो. आनंद असेल, आनंद वाटेल. स्वागत आहे. तुझं बालपण कसं गेलं हे आम्हाला ऐकायचं आहे, कारण आमच्या मुलाखतीचा विषयच आहे. जसा आधीची जी मुलाखत होती ती कशी होती, तयारीची होती. हे मी आधीच सांगितलं की अतिपरिचयात अवाज्ञा घेतला मी एकमेकींना गृहीत धरून. आता इथे चहाचा पेला घेऊन बसली, काही विचारशील मले तू? सांग तू, मी काय विचारू तुले? मला जसं वाटेन तशी मी विचारेन तुले, जे पटेन ते तू सांग. जे नाही पटलं ते झिंजा नको ओळू, म्हणजे माया झालं. नाही तुले पटलं नाही का, तू होतं गरम, आणि तू गरम झाली की मग तुलाच बफरतं. तर असं काही करू नको हे तिला तिथं समजून सांगितलं. मग तिला म्हटलं होय पुढे आता मी तुझ्या मागे येतो.
तर मला तुला प्रश्न विचारायचा की तुझं बालपण कसं गेलं, कारण अशी घडले मी हा आमच्या मुलाखतीचा विषय आहे. माझं बालपण, आता बालपण होतं तेव्हाची गोष्ट वेगळी, तेव्हा काही एवढे प्रगल्भ विचार नव्हते. पण आजच्या दृष्टीने मी माझ्या बालपणाकडे जर पाहिलं तर मी हे म्हणेल की एकाच गोष्टीकडे पाहायची दोन दृष्टी असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. एखादं गुलाबाचं फूल खूप सुंदर आहे, मी त्याला सुंदर म्हणेल, तुम्ही म्हणालच जरुरी नाही आहे की नाही. आता बालपण इतक्या गरिबीमध्ये की पायात फाटकी चप्पलही नाही, 10वीपर्यंतचं शिक्षण या परिस्थितीत, मोठ्या बहिणीचे उतरलेले कपडे तिचे मोठी घालायची, अशा प्रकारे 10वीपर्यंत शिक्षण बिना पुस्तकाचं, कधी पुस्तक असायचं कधी नसायचं. 8 आणे फी होती, 50 पैसे ती पण भरायला वडिलांना 4 वेळा यावं लागायचं शाळेमध्ये. बाई म्हणायचा की बोलू ना तुझ्या वडिलांना, अशा परिस्थितीत. पण मी आज असं म्हणेल की तो जो काळ होता ना, मी पैसा नसेल पण आजच्या तुलनेनं म्हणायचं आज पैसा पक्कड आहे, लाखाच्या जवळपास पगार आहे, माझ्या मालकीचा एकटीचा, मला स्वातंत्र्य आहे, खर्च करायचं सगळी गोष्ट आहे बरोबर. पण त्यावेळची जी श्रीमंती होती ना, चारीकडे नाती होती सगळी, आजी मामा इकडचे काका सगळे, आणि मस्त रानातून जडायचं, बोरींवर जाऊन बोरी झाडायच्या, खायच्या, शेंगातळ, असं जे होतं ते आज जर पाहिलं त्या बालपणाकडे, तेव्हा त्रास झाला असेल, पैशाचा त्रास होता फक्त की आर्थिक परिस्थिती कमजोर. तर तेव्हाचं वैभव आता नाही आहे, फक्त पैसा आहे, पण आता वैभव जुळून राहील. हे कविविचार म्हणजे हे माझं वैभव आहे. इतक्या उच्च विचाराचे लोक इथे मला भेटले. आज कविविचार म्हणजे चिकटे सरच्या नंतर जिचा नंबर लागतो अशी अलका माझी मुलाखत घेत आहे. ऐक, तिने माझी उंची दाखवून दिली, पण तिची उंची मला माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे सर्वांना, ते मी सांगणारही नाही इथे, कारण सगळे पाहत आहे. कालपासून कविविचार मंच हळूहळू तिची उंची वाढतच जात आहे. तर आता मला असं वाटतं की ते वैभव बालपणातलं, ते नातीगोती तुटली, एक हम दो हमारे दो गेलो, एकच आहे माझंही पिल्लू. आणि तेव्हा जे चारीकडे सगळं घरात वैभव होतं, आणि घरात परिस्थिती खायला नसेल, सणवार धड होत नव्हते, पण ते नात्यांचं वैभव, मित्रमंडळीचं वैभव जेव्हा होतं, ते लहान लहान मैत्रिणी आताही भेटल्यात, आम्ही ते विषय काढतो. तर असं ते बालपण म्हणजे आर्थिक परिस्थिती म्हणून म्हटलं की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. तर तो आनंद होता त्याच्यात, आणि पैसा नव्हता पण ओढलं. जसं ते पिंपळ कसा ते पाषाणातून वर येतो, बिना पाण्याचा वाढतो, त्याच्याकडे कोणाचं लक्षही नसते. जिद्द होती, आईकडून वडिलांकडून आलेली जिद्द, आणि त्या जिद्दीतून ते बालपणसुद्धा फुलवलं. 10वीपर्यंत ट्युशन नाही, पुस्तक नाही, हे नाही, त्यांनी फर्स्ट क्लास फर्स्ट. मग D.Edमध्येही काही नाही, D.Ed केलं बहिणीने, पण त्याच्यातही बिना पुस्तकाचं केलं. मग त्याच्यातूनही D.Edमध्ये कॉलेजमध्ये फर्स्ट. वा. मग कुठंतरी देव एक दार बंद करते तर दुसरं उघडून देते. इकडे जरासं शिल्लक दिलं होतं देवानी, त्याचा उपयोग झाला, आणि त्याच्यामुळे मग फुलत गेलं. शिक्षणामध्ये खूप स्पीड ब्रेकर्स आले, खूप शिकायचं होतं. लग्नानंतर पुरुषप्रधान संस्कृतीचं स्पीड ब्रेकर आलं, नाही शिकायचं म्हणे, 12 वर्ष पुस्तकही हातीने घेऊ दिलं. नंतर मग घेतलं तर मग MA आणि B.Ed मी विचारते तुला त्या विषयावर, मी येईल तुझ्याकडे. तर हे असं ते लहानपणापासून शिक्षणाचं इतकं होतं की बुद्धी पण चांगली होती, पैसा होता. मग असं वाटलं की आता आपण नोकरीला लागलो, आता आपण किती शिकू शकू, आपण ती इच्छा पूर्ण करू. तर हे दुसरं अडचण आली. मग ठीक आहे, तिथेही आता चालत नाही, आमचं तोंड बंदच असते तिथे. तर अशा प्रकारे बालपण, जरी कठीण परिस्थिती होती, आर्थिक होती, पण बाकी खूप काही आम्हाला आमच्या वाट्याला आलं जे आताच्या पिढीला येत नाही. माना के खुदा पैसा नहीं, माना के खुदा पैसा नहीं, लेकिन खुदा की कसम खुदा से कम भी नहीं. खरं आहे, पैशाशिवाय सगळी नाटकं करता येतात, हेच एक नाटक आहे की जे करता येत नाही. त्यामुळे तू म्हणते ते अगदी खरं आहे. आणि नात्यांच्या बाबतीत म्हणाल तर विश्वास असेपर्यंतच नाती टिकतात, विश्वास असेपर्यंतच नाती टिकतात, अन्यथा नाती टिकतात, नाती रुजतात. त्यामुळे नात्यांचं आणि एक विशेष मी तिला नेहमी म्हणते की
तू माहेरच्या नात्यांसाठी कर्मदरिद्री आहेस. पण मी तुझी बहीण आहे, वंदुताई तुझी बहीण आहे, शिलाताई तुझी बहीण आहे. आम्ही खूप तुझ्या सगळ्या पाठीशी आहोत आणि आम्ही छान बहिणी म्हणून हातात हात घालून पुढे जात आहोत. आपले काका म्हणतात, कोष्टी काकांच्या 4 ओळी आहेत की जगणे घेते सोशिकतेचे येथे अग्निपरीक्षा. जगणे घेते सोशिकतेची येथे अग्निपरीक्षा, संयम तेव्हा क्षितिज होऊन विशाल करतो कक्षा. संयम तेथे क्षितिज होऊन विशाल करतो कक्षा. आपल्या कोष्टी काकांचेही कवितेतल्या 4 ओळी आहेत आणि विद्येच्या बाबतीत त्या खऱ्या आहेत. ती सांगते की मी लग्नानंतर, नोकरी लागल्यानंतर मग मला पुढे किती कक्षा माझ्या विशाल होत्या. आयुष्यातल्या प्रसंगांसोबत पुढे 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 जात मला तिचा दुसरा प्रश्न तिच्यासाठी हा आहे की तुझा नोकरीचा काळ कसा गेला. तुला नोकरी लागली, जिल्हा परिषदेला तू शिक्षिका म्हणून रुजू झालीस आणि शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर तू जो काळ अगदी पाड्यावर घालवला, कसे दिवस तुझे नोकरीचे होते ते आम्हा सगळ्यांना ऐकायचे. आज मी जरी जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका आहे आणि 38 वर्ष नोकरी माझी पूर्ण झाली आहे, जवळपास 1.5 वर्षच बाकी आहे. पण ह्या जिल्हा परिषदमध्ये याच्या अगोदर एक छोटासा एपिसोड असा झाला माझ्या आयुष्यात की मी आश्रमशाळेवर लागली. आश्रमशाळा केंद्र सरकारची जी योजना आहे त्याच्यातली आश्रम मेळघाट. आणि मी ज्यांनी वाचलं असेल मेळघाट डायरी भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, 5 भागामध्ये मी लिहिली आहे. आता लिहिली ते 30-35 वर्षानंतर आठवलं मला. तर तेव्हा मी तिथे गेली कारण घरी काही खायची सोय नव्हती आणि नोकरीला हपापलेली होती. D.Ed झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी नोकरी लागावं असं वाटत होतं मला, इतकी बेकार परिस्थिती. आणि ते पेपरला ॲड वाचली, गेली. ते ट्रायबल ऑफिसर जे होते ते घेणारे इंटरव्ह्यू, ते म्हणत, बाई तू जिथं जाशील ना म्हणे, तिथं ते साखऱ्या भेटणार नाही, चहापत्ती भेटणार नाही, कणिक गहू काहीच नाही भेटणार, असं त्या गावात तुला राहावं लागेल. आणि तिथं ते एकटी, तुला सोबत कोण आहे म्हटलं, मला बाप नाही, मोठा भाऊ नाही, मी एकटीच राहीन. तर म्हणे मग कशी राहशील पहा बरं, विचार कर. माझ्या त्या कानात त्यांचे शब्द जातच नव्हते. जसं दगडाच्या चिऱ्यातून एखादा अंकुर बाहेर फुटतो, दगडाचे स्नायू तोडून, तसं ते माझी तयारी होती बिलकुल की निगेटिव्ह नाही. पहिल्यापासूनच सवय आहे, निगेटिव्ह गोष्टी कानापर्यंत यूज द्यायच्या नाही, इकडून तिकडे सोडून इथपर्यंत टकरावून अशा इकडच्या इकडेच जातात, इकडून तिकडे पण नाही जात. तर मी म्हटलं, साहेब मी सगळी तयारी आहे, मी करेल काय करायचं असं. तिथे गेली तर एक झोपडी अशी झावळ्यावर टाकून आणि 4 बांबू टाकून ते केलेली झोपडी, त्याच्यात मी 8 महिने राहिली दिवालगिरीवर. आणि शिक्षणाची आस होतीच म्हणत की आपण शिक्षणाला इतके दिवस खराब काढले, आता नोकरी लागली, आता फॉर्म भरायचा. 17 नंबरचा फॉर्म भरून 12वीचं फॉर्म भरून टाकला आणि अभ्यास त्या दिवालगिरीवर केला. आणि ते 8 महिने जे गेले माझे, तर खूप वेगळा अनुभव. त्या आदिवासींचं ते जीवन पाहिलं जवळून. 9 महिने पोटात लेकरू असल्यावर ते बाई दनादन कुऱ्हाडीनं लाकडं पडत होती. ते सागवानचे ते आणून टाकत असे, झाडाचे ओणक्याचे ओणके. मग मी म्हणत होते की हे बाई 9 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन, माझं वय 19 वर्षाचं होतं. मी म्हटलं मी पण फोडते, कारण चुलीशिवाय पर्याय नव्हती, राखेल स्टोव काही भेटत नव्हतं. घरून जे एका महिन्याचं नेलं सुद्धा त्याच्यात ते दिवस काढायला लागले. तर अशा प्रकारे मी ते तिथे 8 महिन्याचे घालवले. तर मी थोडक्यात सांगत आहे, खूप इंटरेस्टिंग आहे ते. आणि ते 5 आहेत, त्या मेळघाट डायरीचे 5 भागामध्ये लिहिली आहे, त्याच्यावर तुम्ही वाचू शकता डिटेल पाहिजे असेल तर. पण तो खूप. आणि त्याच्यानंतर मग माझी आई चपराशी म्हणून लागली होती वडील वारल्यानंतर. तर त्या शाळेतले म्हणत, जिल्हा परिषदेची नोकरी आल्या, म्हटलं आई मी नाही आता बदलत, जिथे आहे तिथे राहू दे, मला आता त्या गावाची सवय झाली. कारण पोचून देणारं कोणी नाही, सोबत राहणारं कोणी नाही. आणि वय 19 वर्षाचं, खूप घाबरलेली असायची आतून, बाहेरून कधीच दाखवलं नाही कोणाला घाबरलेली आहे म्हणून. तर त्या आईच्या शाळेतले शिक्षक म्हणत, बाई दुर्गाबाई तेरे बेटी को लेके आ इधर, उधर अच्छे लोक नाही आहे, असं तसं. आणि मग मला खूप मोठा अनुभव आला तिथं की मी कशी वाचून आली माझा जीव मोठ्या मुश्किलनं. तर मग मी निर्णय घ्यावा लागला, नाही म्हणे इकडे प्लेनमध्येच चांगलं असते, आपल्यासारखे लोक असतात, ते आदिवासी लोक असतात, तिकडे चांगलं नाही. तर मग रिझाईन दिलं तिकडे आणि मग इकडे लागली. तर तो अनुभव म्हणजे चित्त थरारक आहेत ते 8 महिने माझे. खरं आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषदची नोकरी तर खूप सुंदर. अगदी मला असं वाटते मग परभणी तिकडून इकडे आल्यामुळे की काय म्हणतात, काल त्या भजनामध्ये हरिनाम की खेती करो, मी देशाला नागरिक घडवण्याची शेती केली. वा वा, क्या बात, क्या बात.
आपल्याला हे जे बीज दिलेलं आहे आपल्याला ते बीज पेरायचं, ते नांगरणी करायची, डवरणी करायची, वखरणी करायची, मग कापणी करायची आणि देशाला अर्पण करायचं. असं मला वाटते. अशा प्रकारे मी घडवले. मला नोकरीचा वाढदिवस मी आजही साजरा करते 18 सप्टेंबर. मी ज्या शाळेत असते त्या शाळेतल्या हे मुलांवर आमची हे खरी विद्या आता प्रगटून राहिली. मला विचारायचं काय, ते बोलते काय, तिला सांगायचं काय बा. मी विचारतो तशी चल ना तू. बरं माय इथं थांब. नाही, याच्यावर वेगळा प्रश्न. आपल्याला जे जे हवं ते ते मिळालं असतं तर जगण्यातली गंमत आणि देवाची किंमत आपल्याला कळली नसती. बरं. आणि म्हणून आपली परीक्षा घ्यायसाठी, म्हणजे असं म्हणतात की जो कभी संघर्ष से परिचित नहीं होता इतिहास गवाह है वह कभी चर्चित नहीं होता. बरं. हे चर्चित व्यक्तिमत्व आहे शिक्षणाच्या क्षेत्रातलं. एक नाव आहे विद्याचं, अकोला जिल्ह्यामध्ये एक नाव आहे तिचं की एक उपक्रमशील, विद्यार्थ्यांवर पोटच्या लेकरापेक्षाही जास्त माया करणारी आई अशी म्हणूनच मी सांगताना मला अभिमान वाटतो की सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला, तिच्या विद्यार्थ्याला जेव्हा तिथे वीरगती प्राप्त होते तेव्हा त्याची बायको हिच्या भरोशावर आता मी पुढले निर्णय काय घेऊ हे विचारण्यासाठी फोन करते. ती शिक्षिका म्हणून राष्ट्रपती काय कुठल्याही पुरस्कारापेक्षा फार मोठा पुरस्कार हा तिच्यासाठी आहे असं मला वाटतं. आता तुझं शिक्षण झालेलं आहे, 19 वर्षाची आहे म्हणते तू. तेव्हा मग पांढऱ्या घोड्यावर स्वार घेऊन कोणी असं कधी वाटलं? आता एक थोडासा छोटासा प्रश्न असा की असं 16 वर्ष धोक्याचं म्हणतात, ह्या धोक्याच्या वळणात कधी आलं का कोणी असं फुलगेल घेऊन? वाटलं का कुठे असं की मला इथे जर कोणी आलं असतं तर सांगायला काहीच हरकत नाही, कारण मी खूप बिनधास्त आहे. मी खूप बिनधास्त आहे, काही हे नाही. पण असं दुर्दैव माझं की ते परिस्थितीच्या ठेचा खात खात आणि कोणी लाईन मारली असेल तर त्याला मी दिली नाही लाईन. क्या बात. आता त्याला काय माहित मी इकडे किती भिकाराव पाठीमागं. आता रूप काही मोठं सुंदर नव्हतं. खेडेगावात गेलेली असतं असं म्हणायचं होतं का तुम्हाला? तर मला एक माहीत होतं, मी खूप प्रॅक्टिकलही आहे पहिल्यापासून, संवेदनशीलही तेवढी आहे. पण फक्त एन्जॉय करण्यासाठी लाईन मारतातच. पोरांना काय आहे, पण आपल्याला हे लफडे करायचे नाही आहे. जर एखादा खूप व्यवस्थित आहे, त्याचं बॅकग्राऊंड हे ते, तर मग गोष्ट वेगळी. पण ते त्या काळात चालत नव्हतं की बा मी पाहून आणलं माझं लग्न लावून द्या. हा काळ तो नव्हता. बरोबर. त्याच्यामुळे तसं काही तो ते काय म्हणतात ते खूप सुंदर तो गोड आत्मिक भाव पिरियड माझ्या आत्मिक आयुष्यात भाव आला आहेत. नाही. आत्मिक भाव आहेत. आला नाही. नाही आला, नाही आला. चला, प्रामाणिकपणे हरकत नाही. चांगलं झालं. कारण खूप टेन्शन घ्यावं लागलं असतं ना, मग कसं सांगू काय सांगू आहे ना. माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी हा आहे की जेव्हा तुला शासनाने आदर्श पुरस्कार दिला, सावित्रीबाई फुले अवॉर्ड, तो प्रत्येकच शिक्षकाला वाटतं की तो मला मिळायला पाहिजे. एक असतं की माझ्या कामाची दखल कुणीतरी घ्यायला पाहिजे. ही दखल जेव्हा तुझी घेतल्या गेली, तो पुरस्कार तुला जेव्हा मिळाला तेव्हाच्या तुझ्या भावना काय होत्या? तो क्षण तुझ्यासाठी काय होता? मी शिक्षण क्षेत्रात वावरत असताना मी ऐकायची पुरस्कार, जिल्हा पुरस्कार, राज्य पुरस्कार असं वगैरे. आणि 1-2 वेळा मी चौकशी नाही केली कधी, पण असंच 1-2 वेळा खूप 20-1 वर्ष सर्व्हिस झाल्यावर एका व्यक्तीला विचारलं की पुरस्कार कसे मिळतात. तो चांगला म्हणजे भाऊच होते आमचे, ते जिल्हा परिषदमध्ये. ते ट्रेनिंगला असलं की ताई तू जा, कोणतंही ट्रेनिंग काही असलं म्हणजे ॲक्टिव्ह त्यांना शिक्षिका पाहिजे होत्या तर आमचे नाव घ्यायचे. आपली वंदना ताई मांगटे बसली आहे, आमचे नावं पुढे असायचे की आम्हाला तुमची गरज आहे. मग त्यांना विचारले पुरस्कार कसे भेटतात? मग तुला पाहिजे काय? म्हणे. म्हटलं का बरं, मला पाहिजे नाही, विचारून राहिली कसे भेटतात. तर म्हणे काहीच नाही, ते विकत भेटतात म्हणे. ते कोणाचा पुरस्कारचं फाईल घेतलं त्याचं वरचं कवर बदलून टाकले की भेटतात. ते खूप आधी वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 15-20 वर्षापूर्वीची. पण आता ऑनलाईन झालं. ऑनलाईनच ते लिंक भरा, ऑनलाईनच तुमचं ते पाठवून द्या त्या लिंकवर माहिती. आणि नंतर मग डायरेक्ट पुण्याला, मला ज्या वर्षी मिळाला त्या वर्षी जिल्हा, मग विभाग, असं ते टप्प्याटप्प्यानं जायची गरज नव्हती. ते डायरेक्ट पुण्याला असल्यामुळे मला असं वाटलं की इथे मधातले काही असेल तर ते काही स्पीड ब्रेकर नसतील तर इथे न्याय मिळाला तर ठीक आहे. गंमत भरून टाकले ते लिंक.
फक्त. आणि मग तो मला मेल आला तर माझा मुलगा म्हणे घरी मेल आला मम्मी. म्हटलं अरे मी गमत भरली, आपल्याला नाही जायचं ते वाटे ना. तर नाही म्हणे हे पुण्याला डायरेक्ट आहे ना, इथं न्याय मिळू शकते, तुझं इतकं आहे म्हणे पुरस्काराचं हे मटेरियल इतकं आहे म्हणे तुझ्या कार्याचं. म्हटलं मी तर फोटो ठेवलेले नाही, पहिले कॅमेरा, आता मोबाईल आले तेव्हापासून फोटो असतात, पहिल्याचे फोटो जे आहे 20 वर्षाचं तर पेपरात आलेले लेख, कविता, सामाजिक वर्ग ते सगळं होतं. तर रेप्युटेड पेपरमधलेच ते ठेवले होते मी, ते फाईलच एवढं जाड होतं. तर मग मी ते भरलं सगळं आणि गेली तिथं गेली तर माझ्या कॉम्पिटिशनमध्ये विभागातून एक असतो हा सावित्रीबाई फुले पुरस्कार. माझ्या कॉम्पिटिशनमध्ये 9 होत्या टक्कर देणाऱ्या, मला 9, मी 10वी. मी पाहिलं त्यांनी एवढ्याले फाईल आणले होते, एक फाईल आणलं होतं. मी गेली एवढी मोठी सुटकेस घेऊन तिथं त्याच्याजवळ. तर तो म्हणे मॅडम हे सुटकेस कायला इथं ठेवली, तिकडे ठेवा ना गाडीत. म्हटलं नाही साहेब, म्हटलं हे याची पुरस्काराचं ते काय तुम्हाला जे आहे पाहिजे मटेरियल तेच आहे सर. म्हणजे एवढं मोठं काय आहे, त्याला वाटले काही घेऊन आली वाटते, हिला काही नॉलेज नाही. मग मी ते जे दाखवलं, जे माझं सामाजिक होतं, महिलांसाठीचं कार्य होतं, मुलींसाठीचं कार्य होतं, HIV बाधित मुलांसाठी जे मी स्पेशल एक माझं भैजी महाराजच्या अनेक सामाजिक प्रकल्पामध्ये मी काम केलं आहे, त्याच्याशी रिलेटेड फोटो किंवा बातम्या किंवा हे ते होतं, ते सगळं पाहिलं त्यांनी. अर्धच पाहिलं आणि ठेवून द्या म्हणे मॅडम. मी म्हटलं असं कसं सर्व पहा ना. मग तेव्हाच मी समजून गेली की आहे आपलं इथं काहीतरी जागा. आणि नंतर जे मला जाहीर झालं घरी आल्यावर पुरस्काराचं, तर मला असं वाटलं की नाही, आपण जे म्हणतो ते चुकीचं आहे. कार्याची दखल घेणारे चांगले लोकही या समाजात आहेत. कारण मी कुठेही एका शब्दाचाही वशील आला ना, आता पैशाचा दूर, तर मग तेव्हापासून माझ्या ह्या व्यवस्थेवर कुठेतरी एक कोपरा आपल्यासाठी पण असतो, हा विश्वास दृढ झाला. वा, प्रत्येक ठिकाणी असतो. आपण असं नाही म्हणू शकतो पूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट आहे असं मी म्हणणं तेव्हापासून सोडलं. आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार, मी स्वतःला खूप छोटी, खूप मागे अशी पुढं करायचं नाही असं माझं ते नेचर होतं. तर इतकं ते बिलकुल मानाचं, त्या स्टेजवर भारी सेलिब्रिटी होते 2-3, भरत जाधव वगैरे बरेच लोक होते. तर इतकं भारी वाटलं की तो क्षण अजूनही अविस्मरणीय आहे, मरेपर्यंत राहील असा तो आनंद असतो. आणि मग तेव्हापासून जबाबदारी वाढली आणि कार्य झपाट्यानं वाढलं माझं त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली. आता तो जो पुरस्काराला तुला निधी प्राप्त झाला होता, त्याचा तू विनियोग थोडा वेगळ्या पद्धतीने केला असं आमच्या कानावर आहे, त्या संदर्भात थोडं. ॲक्च्युअल पुरस्काराचंच नाही तर मला कुठूनही कोणते असे पैसे मिळाले. आता एकदा मी बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे तिथं मला बोलवलं, तुम्ही व्याख्यान म्हटलं व्याख्यान मी काही देत नाही बा, मी काही लेक्चरर नाही. पण म्हणे नाही म्हणे तू ये, माझा भाऊच होता तिथं एक मानलेला, तर तू ये म्हणे, तू चांगली बोलते म्हणून तुला बोलावलं म्हणे, तर आमच्या वसतिगृहात व्याख्यानासाठी ये. गेली तर मला अनपेक्षित होतं ते, त्यांनी 3,000चं पाकिटच दिलं मला. मी म्हटलं म्हणे 10,000 आले तिघांना 3 म्हटलं हे नाही पाहिजे मला. अरे म्हणे सरकारकडून आलेले ना वरून, ते ठेव ना म्हणे तू. म्हटलं ठीक आहे. मी गेल्याबरोबर त्या पाकिट घरात पण नेलं नाही, ते HIV पॉझिटिव्ह मुलांचं ते बालगृह आहे तिथे दिलं. तर माझी ही नेचर आहे. तर याच्यामध्ये 1,10,000 मला मिळाले होते. ऑफकोर्स मी पण तेच केलं. कवी विचार मंचला 5,000 दिले होते. मग सगळ्या साहित्य संघाला, सामाजिक कार्याला त्याचा विनियोग. बिल्कुल. जिंदगी में बहुत कमा सकते हैं क्या हीरे क्या मोती, जिंदगी में बहुत कमा सकते हैं क्या हीरे क्या मोती, मगर क्या करू यारो कफन में जेब नहीं होती. हे तत्व हिला माहीत आहे आणि म्हणून ही हा विनियोग या रीतीने करते. मी म्हणूनच म्हणते की हे जे व्यक्तिमत्व आज माझ्या वाट्याला आलेलं आहे इथे बोलतं करण्यासाठी, हे मी माझं सौभाग्य समजते. आणि आयोजन प्रक्रियेत जरी मी असली तरी संदीप दादा आणि पोहनेरकर दादांचे आभार मानते की हे असं जोडगोडी घालून दिली. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी हा आहे की तुझ्या आयुष्यात एक खूप सुंदर सुगंध आहे, तुझा परिमल आहे. तुझा जो मुलगा आहे त्याची झेप फार उंच आहे, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडं ऐकायला आवडेल तुझ्याकडून. परिमलचा जो तू त्याला जे घडवलं ते आम्हाला तुझ्याकडून ऐकायचं आहे. आम्हाला मिनिट पाहिजे जास्त, तेवढा हक हमारा हक है, बनता है. हां, महिला इसलिए पहिला आहे. आजचा दिवस शास्त्रज्ञांनी घोषित केला 23 तासाचा आहे म्हणे. परिमलच्या नावापासून माझी अशी क्युरिओसिटी होती की
मी डी.एडला असताना मला आता मोठेपणा वाटेल कदाचित तुम्हाला, पण मला डी.एडला असताना मी कशातही अशी पुढे होती. काही ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, गाणं आहे, आताही थोडं थोडं सगळंच आहे. असं म्हणा त्याला एक ना धड भाराभार चिंध्या म्हणा की काही म्हणा, एका कशात खूप एक्सपर्ट नाही आहे मी, पण सगळंच थोडं थोडं येते, कुठंच आपलं काम अडत नाही. तसं मला असं वाटतं तू विद्या तुझ्या आईनं तुझं नाव म्हणे विचार करूनच ठेवलं म्हणे, तुला सगळंच येते. मग मला असं वाटत होतं की माझ्या मुलाचं पण नाव असं ठेवावं की त्या नाव त्याला सार्थक झालं पाहिजे, नावाचं त्यांनी सार्थक केलं पाहिजे, लोकांनी असं म्हटलं पाहिजे की तुझ्या नावाचं सार्थक केलं. आणि मग मी त्याचं नाव परिमल ठेवलं. आणि माझ्या मनात एक दिवस मग विद्याताईच्या मुलाचा फोटो ज्या वेळेला अलकाताईंनी ग्रुपवरती शेअर केला. आता हे कसं जुळलं यांच्यासोबत तर मी काही बोललो नाही आज या विषयावर, पण अशा गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि ह्या नॅचरल जेव्हा घडतात ना त्यावेळेला खास दम असते त्यात. परिमलचा वाढदिवस. विद्येचा शिरी हात तुझ्या, परिमला तुला काय येऊ नये, परिमला तुला काय येऊ नये, परिमला तुलाही काही उन्हा नाही मलाही काही उन्हा नाही. विद्येचा हात शिरावरती आहे. आणि अशी सुंदर रचना झाली. ताईंनी त्याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. आपण कंटिन्यू करू शकता. त्याला मी लहानपणापासूनच माझ्यासारखंच बिंदास बनवलं. त्याची कधी दृष्ट काढली नाही मी बाळ असतानासुद्धा. आणि त्याला प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने कसं पाहायची प्रत्येक गोष्टीकडे. अभ्यास करताना तो म्हणायचा ट्युशन नाही, याला त्याला सगळ्यांना ट्युशन आहे, मला ट्युशन नाही. मला लावायची पण आहे. ट्युशन ही बैसाखी आहे. एखाद्या अपंग व्यक्तीला चालण्यासाठी जे लागते बैसाखी, तशी असते ट्युशन. आणि तो म्हणे मग आमच्या क्लास टीचरच्याकडे ज्या ट्युशनला जातात त्यांना चांगले मार्क भेटतात. म्हटलं त्यांना 10वीत भेटतात काय ते पाहशील, 10वीपर्यंत भेटतील. मग 10वीपर्यंत ट्युशन नाही लावली. आणि पैसा आहे, आईबाप कमवतात म्हणून खूप उधळायचा, ती पण सवय त्याला नाही लावली. आणि आजही तो काटकसरी आहे पण कंजूस नाही आणि उधळपट्टी पण करत नाही. आता तो इतका उंच गेला की कोणते मोठे मोठे शहरं फिरला, ऑस्ट्रेलियापर्यंत जाऊन आला. स्वतःच्या खर्चाने नाही, सरकारच्या खर्चाने. जिथे नंबर लागला तिथे गुणवत्तेवर नंबर लागला. पैसा मी खर्च करणार नाही म्हटलं. आणि मजबुरीनं करावं लागेल ती गोष्ट वेगळी, पण त्याला सांगितलं होतं की पैशाने कुठं पण पैशाची पण बैसाखी करायची नाही. तू पैशाच्या आधारावर पुढं गेलेलं मला आवडणार नाही. आणि मग त्याच्यानंतर आता तो एकुलता आहे काय, कुठच्या कुठे जातो, स्टंट करतो, कुठं जाऊन मित्रांसोबत येते. पण मी सोडून दिलं की तू जे करशील ते देवाच्या भरोशावर सोडून दिलं म्हटलं तरी चालते. ऑस्ट्रेलियात गेला तो 16,000 फूट उंचीवरून ते काय स्काय डायविंग काय ते केलं त्यांनी. कोरोनाच्या काळामध्ये मी इथं एकटी होती, पण त्याला सोडून दिलं. त्यालाही माहीत आहे आता की आई आपली इतकी काळजी करत नाही. त्याला माझी काळजी आहे, मला त्याची आहे. पण उगीच काळजीमुळे त्याचे पंख मी कापत नाही. वा. कारण नशीब नावाची गोष्ट कुठेतरी असते की नशिबात जे आहे ते तुम्ही काळजी करून नाही रोखू शकत. त्याच्या नशिबात जसं असेल ते होईल. तुम्ही मृत्यूसुद्धा रोखू शकत नाही. तर त्याच्या वाढदिवसाला मी त्याला भेट देत असते दरवर्षी एक कविता. त्याच्यातल्या 2-3 ओळी तुम्हाला म्हणून दाखवते. मी दुसरं काही भेट देत नसते. यावर्षी त्याला त्याच्या वाढदिवसाला पाठवलेली रचना की जयगान तुझ्या जगण्याचे आव्हाने पेलत राहो, हा अक्षय अमृत प्याला नित्य नित्य खळाळत राहो. श्रीकार गिरवुनी त्यांचा शिखरेनी किनारे पारख, अभिशप्त जीवन जगताना कर्तृत्व उधळत राहो. पंखात तुझ्या तुफाने चोचीत वीज लपलेली, तू फिनिक्स राखे मधला अपयशा ठोकरत राहो. वा वा. घनदाट तमातील शोधून ठिपकेच प्रकाशाचे, घनदाट तमातील शोधून ठिपकेच प्रकाशाचे ते, त्यांच्या साह्याने तू सुख पद पद ते पेरत राहो. एकाकी रिक्तपणाचा गुंजारव घाली गोंधळ, एकाकी रिक्तपणाचा गुंजारव घाली गोंधळ, स्वप्नास चिरे देऊनी आकाशी झेपत राहो. जलशून्य शिळेतही असते, जलशून्य शिळेतही असते नाजूक गवताचे पाते, जलशून्य शिळेतही असते नाजूक गवताचे पाते. विपरीत प्रतिकूल घडीचा विपरीत प्रतिकूल घडीचा रस तैसा शोषत राहो. वा वा. अशा प्रकारची एक कविता दर वाढदिवसाला त्याला मी भेट देते. आपल्या समूहावर एक सुनंदाताई शेळके आहेत. त्या म्हणतात की अभिमानाने सांगत असते बाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. बस इथे मी हा विषय माझ्यासाठी, मला काय म्हणायचं ते तुम्हा सर्वांपर्यंत पोचलं असेल. तू आयुष्यात
मला सोडून आणखी कोणाला आदर्श मानतेस? क्या बात है, क्या बात है. माझ्या अरे आयुष्यात दिल की बात है ये, असली दिल की बात कहता है इसे. माझ्या आयुष्यात सर्वप्रथम आदर्श माझी आई होती. तिला 30-32व्या वर्षी वैधव्य आलं आणि तिने आयुष्यातले जे किनारे शिखरे पारखून आपलं जे साहसाची उंच शिखरे सर केली, तीच माझी प्रेरणा. त्याच पथावर मी चालू आहे. अच्छा. माझ्याही आयुष्यात तसं झालं, त्याच्यामुळे मला ते खूप कमी पडलं तिचं ते जगणं. आणि अजूनही पण मग आई ते झाले एका वेगळ्या माझ्या वैयक्तिक भागासाठी. पण अजून खूप लोकांची गरज असते, खूप आदर्श वेगवेगळ्या गोष्टी, चांगल्या विचारांची जी लोकं आहेत, ती लोक जेवढे सकारात्मक लोक आहे, सकारात्मक आहे नकारात्मक ते लगेच आपण ओळखतो आता. तर जे सकारात्मकतेने जगणारे विचार करणारे लोक आहे, त्यांच्या विचारांच्या पताकाचा झेंडा हाती घेऊन त्यांच्यासोबत मी माझी दिंडी मिरवत असते. आणि त्यांचा हात सुटला नाही पाहिजे त्या लोकांचा, त्याच्यासाठी मी काही करायला तयार असते. आणि नकारात्मक लोक जरी असले त्यांनाही सोडत नाही, त्यांच्यासाठी मी स्वतःला बदलते. तर असे अनेक आदर्श लोक आहेत, असे समूहाचे समूह आहेत. जसे आपल्या ग्रुपमध्ये जे आहेत की चिकटे दादा इतके कमी वयात जे काय आहे की लहान मोठ्याचा मला कधी नाही, कधी लहानशा लेकरापासून मी शिकते की बापरे हा काय, हे तर मलाही सुचलं नाही, असं ते असते. तर इतके लोक अवतीभोवती आहेत, ते सगळे आदर्श. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले जिनं मला हे इथपर्यंत आणलं, मी पदोपदी तिची आठवण काढते. आणि ती नसती तर मी आज इथे नसती असं प्रत्येक वेळा मला वाटते. आणि सावित्रीबाईच्या विचारावर चालणाऱ्या जेवढ्या महिला आहेत त्यांच्यासुद्धा मी माझ्या पदरी ठेवते. त्यांना त्या तुटल्या नाही पाहिजे म्हणून, काही झालंही त्यांच्याशी तरी मी माघार घ्यायला खूप मोठेपणा वाटतो मला त्याच्यामध्ये. असे आदर्श थोर पुरुष जे आहेत ते खूप आहेत, सगळेच थोर पुरुष आहेत. आणि समाजामध्ये जे आहेत जेवढे सकारात्मकतेने वागणारे लोक आहेत ते सगळे माझा आदर्श आहेत. शबास, छान. इथे सारीच फुले आहेत, इथे सारीच फुले आहेत. या सावित्रीच्या लेकी ही ज्योतिबाची मुले आहेत, म्हणजे आम्ही सगळे तुझ्यासाठी आदर्श आहोत. घ्या टाळ्या वाजवून. माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी की आयुष्यात तुझं ध्येय काय आहे? आपण लवकर घेऊन येतो, उठून देते आपल्याला. 23 तासाचा दिवस फक्त आणि 23 तासाची रात्र आहे. 1 तास मिळाला ना आपल्याला. आयुष्याचं ध्येय बस एकच आहे आता की खूप चढउतार पाहिले, संघर्षही खूप केला आणि खूप अनुभवाने शिकवलं, अजूनही शिकत आहे. आता ध्येय एकच आहे की आता 1.5 वर्षानंतर रिटायर होणार आहे, की समाजात मी ज्याच्यातून गेली असे खूप लोक आहेत आपल्या पाठीमागे, त्यांना हे हात आपले उभारण्यासाठी आहेत. आता स्वतःसाठी उभारायचं काही बाकी राहिलेलं नाही, पण त्यांच्यासाठी उभारण्यासाठी हे हात आपण कामी पडले पाहिजे. तर माझी एक NGO आहे जे रजिस्टर केली आहे. तर एक छोटंसं मस्त रेनबो लाईव्ज नावाचं गाव असेल, तिथे वृद्धांसाठी असेल, रोजगार नसलेल्या स्त्रियांसाठी, विधव्या स्त्रियांसाठी, परित्यक्त्या स्त्रियांसाठी, अनाथ बालकांसाठी, ज्यांना माझी गरज आहे त्या सर्वांसाठी, जे अंधारात चाचपडत आहेत त्यांना त्यांच्या प्रकाश वाटा दाखवण्यासाठी, त्यांना त्यांची क्षमता, त्यांच्यामधल्या क्षमतेची जाणीव. सगळ्या लोकांजवळ सगळं काही असते, प्रत्येकाजवळ एक पॉवर आहे, त्याला ती माहीत नाही आहे. लोकांना हे माहीत नाही आहे की एक अंड असते, त्याला जेव्हा बाहेरून ठुसका मारला तर ते आतला जीव मारतो. आणि जेव्हा आतून प्रेशर येते तेव्हा एक जीव जन्माला येतो. बरोबर. तर स्वतः प्रेशर घेत नाही, हा तसा तो तसा, सारं जग खराब आहे, पण मी कुठे खराब आहे, कुठे डॅमेज आहे ते शोधून ते जर क्लिअर केलं सगळं जग सुंदर होते. आपल्यामध्ये खूप क्षमता आहेत, पण इतकी निगेटिव्हिटी आपण भरलेली असते की कोणाला नाव ठेवताना आपण त्याच्यावर नाही, आपल्यावर त्याचा परिणाम होतो नाव ठेवताना, हे माहीत नाही. स्वतःमधल्या क्षमतांची जाणीव, तर त्यांना त्या अंधारात साचपळत असणाऱ्यांना त्यांच्या प्रकाश वाटा दाखवून देण्यासाठी आपण दीपस्तंभ व्हावं. आणि तन मन धनाने जे काय पैसे असतील, नोकरीचे येतील, सगळं त्यांना लावण्याची तयारी, हेच माझं आयुष्यातले ध्येय आहे. आणि शेवटपर्यंत मी त्याच्यासाठीच काम करणार आहे. आणि पुरुषप्रधान संस्कृती आहे, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात, बऱ्याच गोष्टी म्हणजे लोकांना असं वाटते की नाही असं नको करायला पाहिजे होतं हिने, असं वाटते. पण कुठे जुमानता, कुठं न जुमानता, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन. वा वा.
त्या शृंखलांसह मी चालत आहे, चालणार आहे. शुक्ररांची पर्वा न करता मी माझं ध्येय साध्य करणार आहे. कारण मला हे माहीत आहे, सावित्रीबाईलाही लोकांनी दगडं मारले होते, धोंडे मारले होते, शेण फेकलं होतं. आज सावित्रीबाईची तोच समाज पूजा करते. बरोबर. हा आदर्श मी नेहमी डोळ्यासमोर ठेवते सावित्रीबाईचा, की सुरुवातीला लोकांना कळत नाही आपण काय करून राहिलो, नंतर मग त्यांना समजते की हिने जे केलं ते बरोबरच होतं. पण नंतर काय, त्यांच्यासाठी थांबणार थोडी आहे मी वाट पाहत. बरोबर. म्हणून मी हे ध्येय, या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आदमी को औरत की ताकत का अंदाज़ा उसी वक्त लगा लेना चाहिए. आदमी को औरत की ताकत का अंदाज़ा उसी वक्त लगा लेना चाहिए जब ये इधर से फौज लेके जाता है और वो शेरनी उधर से अकेली चली आती है. या बाईल कमी समजू नका आणि ह्या बाईल तर अजिबातच कमी समजू नका. कितीतरी अन काय काय ते लिहिण्याजोगे बरेच काही, कितीतरी अन काय काय ते लिहिण्याजोगे बरेच काही, एक दिसाच्या पानावर पण कशी लिहावी अवघी बाई. मनात आले बरेच काही, एकही शब्द लिहिला नाही, किती पिढ्यांनी गिळली शाई, आवंढा हा पाहिला नाही. अखंड बडबड करती बाया, नेमकेच ते बोलत नाही, नेमकेच ते बोलत नाही, पण ही बाई मात्र नेमकं तेच बोलतंय आणि म्हणूनच ही बाई विद्युल्लता ठरते. स्त्रियांसाठी तुला काय वाटतं, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारासाठी हे थोडक्यात थांबू आपण. परत एकदा तुला हळूच सांगते, उठवतील हे आपल्याला. समाजाची परिस्थिती अतिशय विदारक आहे. बाई जेवढी पुढारली, जेवढी शिकली, जेवढी मुक्त झाली असं म्हणतो आपण, तेवढे तिच्या समस्या वाढलेल्या आहेत. बलात्काराच्या घटना, आपली निर्भयाची घटना दिल्लीपासूनची, हैदराबादची म्हणा, खूप रोजच्याच आहे, काही नवीन नाही. आणि रोज पेपरमध्ये 5 वर्षाच्या मुलीपासूनच्या घटना असतात. तर हे अन्याय सहन करून जर चुपचाप बसले तुम्ही घरात, अन्याय मी पण सहन केले, वैयक्तिक जीवनातही सहन केले, प्रत्येक बाई सहन करते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अन्यायाला प्रत्येकच रोजच आपण वाचा पडू शकत नाही. पण कुठेतरी एक अंत होतो तेव्हा प्रत्येकच बाई चिडून उठते, माझ्यासारखी लवकरच उठते. माझी लिमिट कमी आहे अन्याय सहन करण्याची. कारण तुम्ही जर अन्याय नुसते सहन करत राहिले ना, तुम्ही एक दिवस मानसिक रोगी व्हाल. बरोबर. मानसिक रोगी व्हाल आणि मग तुम्ही पागलखान्यात टाकून देतील घरचे लोक तुम्हाला, नाही तर तुम्ही अशी अवहेलना करत पशुवत जीवन जगाल आणि मरण येत नाही म्हणून जगाल. आणि मग एक दिवस मरण येईल आणि मरून जाल, तुमचं कोणी काही केलं नाही बरोबर म्हणून. तर त्याच्यापेक्षा, ते पशुवत जीवन जगल्यापेक्षा आजच आपण एक डरकाळी फोडून ज्वालामुखी फुटला आणि मग अपने वाली पे आ गई मैं. तर असं, कारण की अन्यायाकडे सततच डोळे झाक करून प्रकाशाची कूस उजवता येत नाही. बरोबर. मग मी जर हे सोसतच राहिली असती तर आज जी विद्या मनाभर तुमच्या समोर आहे ती नसती. समाजाने माझ्यावर काही आरोप केले असतील, करत आहेत, नो प्रॉब्लेम. पण आज ही जी दुसरी इनिंग माझी सुरू आहे, त्याच्यामध्ये जे काही मी समाजासाठी जगत आहे, माझ्यासाठी थोडी जगत आहे, मी काय एन्जॉय करत आहे, माझ्या नोकरीचा पैसा मी एन्जॉय करत नाही, वाटतच असते. आणि माझा वेळही मी एन्जॉय करत नाही, वाटतच असते. शनिवार रविवारी मी घरी नसते. साहित्य सेवा, सांस्कृतिक सेवा, कधी नाटकात काम करते, कधी कोणत्या अनाथाश्रमला भेट असते. तर मी माझ्यासाठी काही करत नाही, एकटीसाठी. पण तरी तुमचा आक्षेप असेल तर मी त्याची पर्वा करत नाही, करणार नाही. अशी मी रोकठोक आहे. आणि मी पर्सनली, तुम्हाला माहीत असेल की मी कशी आहे बोलण्यामध्ये, आणि मी जशी आहे आतून तशी आहे बाहेरून. मला तुमचं बोलणं पटलं नाही, मी तेव्हाच्या तेव्हा हिशोब बरोबर करून घेते. आणि तुम्हाला खरं वाटत नसेल, इथं अमोलदादा गोंडचावर बसेला आणि पुष्पराज दादा गावंडे बसेला, त्याला विचारून घ्या विद्याबाई कशी आहे. विद्या हे स्टेज आहे. पर्सनल असो, नातेवाईक असो, भाऊ असो का समाज असो, मी हिशोब तेव्हाच बरोबर करते. माझ्या पोटात काही राहत नाही, मळमळ नाही. पण मी कधी व्हॉट्सअपवरचा मेसेज पाव त्या बाईचा, आणि कधी त्याला असं करून देव, आणि एवढं लिहो फक्त की बाई मी सरसक पागल माणूस आहो, मा आडनाव सांगून वेळे आहे, मी माणसावर लिहितो, मी कशावरच लिहत नाही, तर मला माफ करत चाल ताई. तर म्हणते दादा हृदयात आहेस ना बापा रे,
असू दे ना, किती उशिरातून असं केलं तरी चालते मला. म्हणजे तुम्ही पण माझं मन पहा आणि मी पण तुमचं मन पाहते फक्त बस. मी म्हणते गहराइयों के रुख में सूरज उगा के देख, गहराइयों के रुख में सूरज उगा के देख, एक तशना लब को धूप में पानी पिला के देख, वाह. निकलेंगे घर से तेरे खुशबू के काफिले, आंगन में एक गुलाब का पौधा लगा के देख. क्या बात, क्या बात. तुमचे सत्कार वा. तुम्ही तुमचं मन किती चांगलं आहे त्याला महत्त्व द्या. तुमचं चांगलं, लोकांचं चांगलं करा, तुमचं मन चांगलं ठेवा. दॅट्स ऑल. बरं, ऑल इज वेल. बाकी कोणी विनाकारण टिवचत असेल तर उसको वहीं पे मार डालो. म्हणजे आता या समूहावर आपण हा जो कार्यक्रम घेतला, ह्या कार्यक्रमातच विद्या विसरून गेली होती की आपण इथे मुलाखतीसाठी बसलेलो आहोत. नक्कीच, अध्यात्माची नक्कीच. पायरी चढली आणि तिने प्रवचनाला सुरुवात केलेली होती. ते प्रवचन आपण इथेच थांबूया. मी माझ्या मुलाखतीचा शेवट इथे करते. तिने तिची एक शेवटची गझल फास्ट घ्यावी जी माझ्या आवडीची आहे. ती हक्काने मी तिला सांगते की तीच गझल तिने घ्यावी, स्वागत आहे. कारण रसिक तिची गझल ऐकायसाठी आतुर आहेत. स्वागत आहे, स्वागत आहे. बरं, ऐकलेलीच आहे तुम्ही पण तरी तिला खूपच आवडते म्हणून मी तिच्याच पसंतीची घेईल. मी जे काय बोलली तेच तुम्हाला त्याच्यात दिसेल, त्याच्याबद्दल वाद नाही. ती विषय पण तीच आहे. तुझ्या स्वप्नातली राणी सखी गुलजार आहे ती, वा. तुझ्या स्वप्नातली राणी सखी गुलजार आहे ती, तुझ्या स्वप्नातली राणी सखी गुलजार आहे ती. सिकंदर तू जरी असशी, सिकंदर तू जरी असशी, तुझी ललकार आहे ती. सिकंदर तू जरी असशी, तुझी ललकार आहे ती. बदलले ना कधी चेहरे तिचे सारेच संदर्भ, बदलले ना कधी चेहरे तिचे सारेच संदर्भ. तिच्या मागील इतिहासातला चित्कार आहे ती. कुठे केली तिने परवा समाजाच्या नकारांची, कुठे केली तिने परवा समाजाच्या नकारांची. खुजांच्या या जगामधली, खुजांच्या या जगामधली नग्न तलवार आहे ती. पिशाच्यांच्या वासनांची बळी पडली कितीदा पण, पिशाच्यांच्या वासनांची बळी पडली कितीदा पण. जन्मली ना फिरून पुन्हा दुर्गावतार आहे ती. क्या बात. जन्मली ना फिरून पुन्हा दुर्गावतार आहे ती. सहन केल्या दुःखांना त्याच फुटले पंख सोन्याचे, वा वा. सहन केल्या दुःखांना त्याच फुटले पंख सोन्याचे. विजांशी जोडले नाते, विजांशी जोडले नाते अशी झुंजार आहे ती. क्या बात. विजांशी जोडले नाते अशी झुंजार आहे ती. वा. स्वतःच्या चंद्र ताऱ्यांना तुझ्या पदरात टाकोनी, वा. स्वतःच्या चंद्र ताऱ्यांना तुझ्या पदरात टाकोनी. रीती होते तुझ्यासाठी, रीती होते तुझ्यासाठी किती दिलदार आहे ती. क्या बात. वा. रीती होते तुझ्यासाठी किती दिलदार आहे ती. कुणाच्या मालकीचे मन, कुणाचे नातीचे हे तन, वा वा वा. कुणाच्या मालकीचे मन, कुणाचे नातीचे हे तन. विधात्याच्या विणेमधली, वा. विधात्याच्या विणेमधली मधुर झणकार आहे ती. वा वा. विधात्याच्या विणेमधली क्या बात. मधुर झणकार आहे ती. आणि शेवटचा शेर अलकाने म्हटला तो, तिची उंची नका मोजू, तिची उंची नका मोजू, तिला कुंपण नका घालू. वा. तिची उंची नका मोजू, तिला कुंपण नका घालू. जिजासाऊ विचारांची, जिजासाऊ विचारांची बरसती धार आहे ती. क्या बात. जिजासाऊ विचारांची बरसती धार आहे ती. बहुत बढ़िया. खूप खूप धन्यवाद. मी तुला जे प्रश्न विचारले तू कुठे मध्ये दुखावल्या गेली असशील तर त्यासाठी माफी मागते. तिकडे गेल्यावर बघते काय ते. खूप खूप धन्यवाद. आणि आपण आमची मी घेतलेली मुलाखत, तिने दिलेली उत्तरं आपण शांतपणे ऐकून घेतलेत. त्यासाठी आपणा सगळ्या रसिक श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि अरविंद सर शेलार यांचं मेकअप उतरायच्या आधी त्यांना मी ही जागा खाली करून देते. खूप छान. हो, ते धन्यवाद प्रतीक्षक अलका. आणि दिसतातच रसिक मला. श्रोत्यांचे पण धन्यवाद.